राज ठाकरेंचा ताफा जो निघाला शिवतीर्थावरून नुकतंच दाखल झाल्याची दृश्य आपण सध्या पाहतोय। मनसे नेता बाळा नांदगावकर आणि मनसेचे अन्य नेते सुद्धा राज ठाकरेंसोबत उपस्थित आहेत आणि या स्मृतीस्थळी ते नुकतेच दाखल झालेले आहेत। खरं तर राज ठाकरे कधी येतात त्याची प्रतीक्षा होती आणि त्यासाठीच ठाकरे कुटुंबीय थांबले सुद्धा होते। मात्र बऱ्याच पदाधिकारी आणि बरेच कार्यकर्ते समर्थक सुद्धा यावेळी एकवटल्याचं पाहायला मिळतंय। मनसे नेते सुद्धा यावेळी उपस्थित आहेत आणि स्वतः राज ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण ऐकू शकत असू तर घोषणाबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणावर करण्यात येते समर्थकांची। शिवसेना प्रमुखांचा स्मृतिदिन आहे आणि त्याच निमित्त राज ठाकरे सुद्धा स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि मनसैनिक सुद्धा यावेळी उपस्थित आहेत। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृतिदिन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे सुद्धा अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी स्मृतीस्थळी आलेले आहेत आणि सध्या अभिवादन करतानाचे दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर। ठाकरे सेनेचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत। त्याचसोबत ठाकरे कुटुंबीय संपूर्ण ठाकरे परिवार उपस्थित आहे। शर्मिला ठाकरे मात्र अजून दिसत नाहीत। रश्मी ठाकरे उपस्थित आहेत। तसंच राज ठाकरे यांच्यासोबत अनेक नेते पदाधिकारी मनसे नेते सुद्धा आलेले आहेत आणि ते सगळेच्या सगळे एक एक करून आता अभिवादन करत आहेत या स्मृतिदिनी स्मृतीस्थळाला। स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर आपण पाहू शकतो उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय तिथेच आहेत। मात्र राज ठाकरे निघून गेल्याचं दिसतंय। त्यांच्यामध्ये संवादही झाला नाही असं सुद्धा पाहायला मिळाले। आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे अजूनही तिथेच आहेत असं दृश्यांमध्ये दिसतंय आणि पुन्हा एकदा जर आमचे प्रतिनिधी स्मृतीस्थळावरून पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत। पद्मेश, नुकतीच ही दृश्य आपण सध्या प्रेक्षकांना दाखवतो। नुकतेच राज ठाकरे आले, त्यांच्याशी बोलले सुद्धा नाहीत, अभिवादन केलं आणि निघून गेलेले आहेत। श्रद्धा, आपण जर पाहिलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हस्तांदोलन केलेलं आहे आणि आताच आपण पाहिलं राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं। त्यांनी गोल फिरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे आले आणि आता ते पुन्हा एकदा आल्याचं दिसतंय। पद्मेश, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। या दृश्यांमध्ये आपण सध्या पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र बसल्याचं पाहायला मिळत आहे आणि स्मृतीस्थळी राज ठाकरे दाखल झाले। काही वेळापूर्वी अभिवादन केलं आणि त्यानंतर पुन्हा ते येऊन उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या बाजूला बसलेले आहेत। त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे सुद्धा आहेत, संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आहेत, आदित्य ठाकरे सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि यानंतर आता ते इथे काय बोलतात का याकडे तर लक्ष असेलच। मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळतं। आता ते काही बोलणार का, माध्यमांशी संवाद साधतात का, याकडे सुद्धा लक्ष असेल आणि या आणखी बोलत आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्या सोबत आहेत। श्रेयस, राज ठाकरे आले, आता पुन्हा आज ते एकत्र बसल्याचं पाहायला मिळतंय, आता तरी ते काही बोलणार का? खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र आलेले आहेत। आताच्या घटकेला या सगळ्या दोन्ही बंधूंमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत ते आज ते बोलणार का, आज ते वक्तव्य करतील का, याकडे सगळ्यांचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पण एकंदर पाहिलं गेलं तर ठाकरे बंधू ठाकरे परिवार आज एकत्र दिसतोय। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येक शिवसैनिकांसाठी सुद्धा आणि ठाकरेंना फॉलो करणाऱ्या प्रत्येकासाठी हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि तो दिवस अत्यंत महत्त्वाचा यासाठी आहे कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र या ठिकाणी इथं आलेले आहेत अभिवादन करण्यासाठी आणि हे चित्र इकडे संपूर्ण पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो तर अनेक शिवसैनिक इकडे आहेत जे आत्ताच्या घटकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत इथं आलेल्या स्मृतीस्थळाजवळ आणि संपूर्ण चित्र आपण पाहिलं तर आता सगळ्या लोकांकडून खऱ्या अर्थानं अभिवादन हे संपूर्ण
कुटुंबाचं आणि संपूर्ण लोकांचं केलं जातं आणि हे चित्र आपल्याकडे पाहायला मिळतंय। सर, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, अत्यंत भावनिक क्षण आहे हा। या दिवशी मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र येणं कसं काय बघताय? एकत्र येतच आहेत आता, त्यामुळे आनंदाचा क्षण आहे आणि मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे की ठाकरे एकत्र आलेले आहेत। शुभोक्षदा, अत्यंत भावनिक क्षण हा प्रत्येक शिवसैनिकांसाठी आणि हे चित्र आपल्याला इथे संपूर्ण दिसून येत आहे। अनेक नेते मंडळी सुद्धा इकडे आलेली आणि अनेक नेते मंडळी सुद्धा इथे येऊन अभिवादन करून गेले। मात्र आताच्या घटकेला जे आपण बघू शकतो तर दोन ठाकरे बंधू जे आहेत ते आता एकत्र इथं एकमेकाच्या बाजूला सुद्धा बसलेले दिसून येत आहेत आणि हे चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे। संपूर्ण बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते आणि तीच गर्दी आहे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्रित आलेत। दिवस प्रत्येक शिवसैनिकांसाठी भावनिक आहे, प्रत्येक मराठी माणसासाठी भावनिक आहे आणि तो भावनिक क्षण आज या दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने तो अत्यंत अजून भावनिक झालेला आहे आणि हे चित्र आपल्याला इथे संपूर्ण स्मृतिस्थळाजवळ पाहायला मिळतं। आपण पुन्हा एकदा प्रेक्षणा दाखवूया, जी खऱ्या अर्थानं जो जोश जल्लोष प्रत्येक शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये असतो तो एक कुठेही आपल्याला दिसत नाही। त्याचं कारण हेच आहे की आजचा दिवस अत्यंत भावनिक दिवस आहे आणि त्या दिवसाच्या निमित्तानं आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरेंचं एकत्र येणं हे अनेक गोष्टींचं चित्र समोर आणतंय आणि ते भावनिक क्षण आज संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळतंय। नाही, बरोबर आहे श्रेयस, आजचीच गोष्ट नाही, गेले 13 वर्ष लाखोंच्या संख्येने हे कार्यकर्ते म्हणा किंवा पदाधिकारी म्हणा, समर्थक म्हणा, बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी येत असतात। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आपण सोबत पाहतच आहोत, मात्र आता या व्यतिरिक्त अन्य पक्षांचे नेते सुद्धा स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत का? येणार असेल तर कोण कोण येणार आहे, काय अपडेट आहे? अजूनपर्यंत ह्याची कुठलीही माहिती आपल्याला मिळाली नाही। मात्र शिवसैनिक आणि मनसैनिक हेच खऱ्या अर्थानं पक्ष, हे दोन पक्ष जे आहेत ते आज इकडे येणार आहेत असं कळलेलं आपण बघू शकतो। तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत यावेळी नितीन सरदेसाई, बाळानंदकर, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार हे सगळे प्रमुख नेते मंडळी मनसेचे आहेत, ती आलेली आहेत। तर इथे आता काही वेळापूर्वीच खऱ्या अर्थानं संजय राऊत देखील इकडे आले, जे संजय राऊत जे अनेक दिवसांपासून ते खऱ्या अर्थानं हॉस्पिटलाइज होते पण ते घरी गेले। आज आपण संजय राऊतांना इकडे येऊन अभिवादन करताना पाहिलं, त्यामुळे किती महत्त्वाचा सुद्धा दिवस आहे प्रत्येकासाठी हे आपल्याला त्यांच्या नजरेत दिसून येतं आणि आज हे चित्र पाहायला मिळतं। पुन्हा एकदा आपण दाखवूया, कारण प्रत्येक लोकांना इकडे येऊन जो खऱ्या अर्थानं अभिवादनाचा भावनिक क्षण पाहायला आपल्याला मिळतोय। जे शिवसैनिक आणि जे मनसैनिक शिवतीर्थावर येऊन नेहमी खऱ्या अर्थानं जोश जल्लोष उत्साह पाहायला मिळतो तो आज शून्य मात्र्यामध्ये, कारण एकंदर पाहिलं गेलं तर भावनिक क्षण आहे आणि तो जी भावना आहे ती मोठ्या प्रमाणावर इथे प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यात इथे दिसून येते। मोठ्या प्रमाणावर सिक्युरिटी मेजर्स पण लावण्यात आले, कारण मनसेअध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आता इकडे पोहोचलेले। हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार अशी खरं तर चर्चा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत होती, मात्र हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि खऱ्या अर्थानं हे ठाकरे बंधू जे आहेत त्या मागच्या वेळी सुद्धा मनसेअध्यक्ष राज ठाकरे श्रद्धा यांनी सांगितलं होतं, थेट सांगितलं होतं की आता तुम्ही मोजणं बंद करा की आम्ही कितींदा भेटतोय, केव्हा भेटतोय। मात्र हे मोजणं जरी बंद केलं असलं तरी सुद्धा ठाकरे बंधूंचं एकत्र या दिवशी येणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं चित्र पाहायला मिळतं आणि सगळ्यात भावनिक चित्र पाहायला मिळतं। जो समोरचा आपण बॅनर पाहतोय जे अनोखी आदरांजली, हा बॅनर जो आहे तो दरवर्षी इथे शिवतीर्थाच्या समोर आपला शिवाजी पार्कला लावण्यात येतो, पण आज हाच बॅनर खऱ्या अर्थानं मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरासमोर सुद्धा पाहायला मिळतोय। तर ह्या सगळ्या खऱ्या अर्थानं गोष्टी ज्या आहेत ते कुठे ना कुठे महत्त्वाच्या आहेत। ठाकरे परिवाराचं एकत्र येणं महत्त्वाचं आहे, ठाकरे बंधूंचं एकत्र येणं महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्वाचं होत असताना हे सगळे चित्र निर्माण होणं हे सुद्धा तसंच त्याचप्रमाणे महत्त्वाचं आणि तेच महत्त्व इकडे पदोपदी आपल्याला इकडे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतंय।